खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधींबद्दल विवादित वक्तव्याविरोधात जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक। तिरोड्यात करण्यात आले निदर्शने। संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्याची निवेदनातून केली मागणी। देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घसरत असलेला राजकारणाचा स्तर। शिंदे सरकारचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार व विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची जीभ काटण्याची भाषावर 11 लाखाचा पुरस्कार देण्याचे निंदासंमत शब्द वापरले। याच्या विरोधात तिरोडा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस ऑफिस तिरोडा ते पोलीस स्टेशन तिरोडापर्यंत भाजप सरकार विरोधात भव्य निदर्शने करून तीव्र आंदोलन करण्यात आले व वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। या प्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे, जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राधेलालजी पटले, तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी टेंभरे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम पटले, युवक काँग्रेस तिरोडा गोरेगाव विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर निमरोध पटले, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ चव्हाण, शहर महिला अध्यक्ष मायाताई शेंडे, वनिताताई ठाकरे, प्रीतीताई रामटेके, महासचिव शिवा यादव, संजय खियानी, बबलूजी राहंगडाले व काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते।